स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कारवाई। विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या 3 इसमांना जेरबंद करत त्यांच्याकडून बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसे, मोबाईल हँडसेट, कार असा एकूण 8,51,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मान्य तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, माननीय श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व सध्या चालू असलेल्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या। त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखालील विशेष पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे पथक दिनांक 19/10/2025 रोजी कराड शहर, कराड तालुका व मसूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत होते। दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारांच्या मार्फत बातमी मिळाली की काही इसम त्यांच्याकडील ब्रिझा कार क्रमांक MH50L4289 मधून अवैध अग्निशस्त्रांची वाहतूक करणार आहेत। अशी बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या पथकास मिळालेल्या बातमीची माहिती देऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाई करण्याकरता मार्गदर्शन करून सूचना दिल्या। त्याप्रमाणे नमूद पथकाने शामगाव घाट ते कराड शहर जाणाऱ्या रोडवर करवडे येथे सापळा लावला। त्यानंतर थोड्याच वेळाने मिळालेल्या बातमीतील कार पथकाच्या दिशेने येत असताना दिसल्याने पथकातील पोलीस स्टाफने सदर कारला कार आडवी मारून कार थांबवून कारमधील 3 इसमांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण विचारपूस करून त्यांच्याकडून 3 देशी बनावटीचे पिस्टल, मॅगझिनसह 3 जिवंत काडतूस, 2 मोबाईल हँडसेट व ब्रिझा कार असा एकूण 8,51,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून कराड तालुका पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगल्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 681/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1)25 प्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईमध्ये तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, विश्वास शिंगाडे, कराड तालुका पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार अतिश गडगे, पोलीस हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, सचिन ससाणे, रविराज वेर्णेकर, चालक सहाय्यक फौजदार शिवाजी गुरव, कराड तालुका पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार संदीप कांबळे, मिलिंद बैले, विकास शेंडगे, योगेश गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला होता। सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे। सदर कारवाईमध्ये कार्तिक अनिल चंदवानी वय वर्ष 19 राहणार लाहोटी नगर, मलकापूर तालुका, कराड जिल्हा सातारा, रुतेश धर्मेंद्र माने वय वर्ष 22 राहणार कृष्णांगण बंगलो नंबर C3 वाखाण रोड, कराड तालुका, कराड जिल्हा सातारा, अक्षय प्रकाश सहजराव वय वर्ष 28 राहणार लाहोटी नगर, मलकापूर तालुका, कराड जिल्हा सातारा अशी सदर आरोपींची नावे आहेत। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड।